कसं असतं की जमिनीवरती घर डायरेक्टली असलं आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये कसं वरती असतं, तर ह्या दोघांचं वास्तुशास्त्र सेम असतं की वेगळं असतं? तुमच्या त्या प्रश्नामध्ये मी सविस्तर असं उत्तर देतो. पहिली गोष्ट, मंदिर आणि घर बांधण्यासाठी जमीन कशी बघायची? ती जमीन, त्याची एनर्जी चांगली आहे की एनर्जी वाईट आहे, ते कसं चेक करायचं? किंवा ती जमीन आपलं घर आणि मंदिर किंवा इतर काही वस्तू बांधण्यासाठी योग्य आहे का? उपाय देतो बघा. बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच लोक कसे 2 नंबरचे काम करतात, कोणाचे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जे लिगल मार्गाने पैसे येणार नसतात, अनलिगल मार्गाने पैसे येणारे असतात. बरोबर. अशा जे पैसे असतात त्या पैशांनी घर बांधावं. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. तुम्ही योग्य मार्गानेच पैसे मिळवून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये घाला. तथापि अशा लोकांसाठी माझ्याकडे एक सांगणं आहे की तुम्ही जर 2 नंबरचं काम करत असाल तर तुमचा दान धर्म वाढवा किंवा एखाद्याला आर्थिक मदत करायची, पण त्यांनी एक पॉलिसी राहील त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यांना त्यांना मदत करायची 2 नंबरच्या लोकांना. आणि करत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण त्यांनी बोभाट काय आता पुणे मुंबईच्या ठिकाणी कसं झालंय की लोकवस्ती वाढली गेली आणि लोकांची घर म्हणजे आता नवीन बांधकाम ही मशानभूमीच्या जवळ यायला लागली आहेत. बरोबर. मग तिथे घर घ्यावं. नाही, की काय होतं, शेवट तो मृत्यू आहे आणि तो जळत असतो, त्याची आत्मा, त्याचा काही धूर आणि त्याचे काय राफेल त्या घरावरती जात असते किंवा त्याच्या जवळ त्याचे व्हायब्रेशन असते. ऍक्च्युली स्मशानभूमी जवळ वास्तू